रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात उपविभागीय कृषी अधिकारी तसेच कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत शास्त्रज्ञ फळबाग संशोधन केंद्र हिमायतबाग वनस्पती रोग शास्त्रज्ञ तालुका कृषी अधिकारी सोयगाव आदींचा सोयगाव तालुक्यात भेट आणि पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला। या दौऱ्यामध्ये खालील गावात भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी पिवळा करपा आणि काळा करपा पाहणी तसेच मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान करपा रोग बुरशीमुळे जमिनीतून पसरतो, त्यामुळे प्रादुर्भाव रोगट पाने काढून टाकणे, पिलं काढून टाकणे, लागवडीपूर्वी कंदावर बेणे प्रक्रिया करणे आणि रासायनिक उपाययोजना करताना प्रोपॅकेनाझोल, हेक्यानाझोल आणि कार्बोडेनाझिम या बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून 30 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी, असे मार्गदर्शन डॉक्टर पवार यांनी केले। त्यानंतर किशोर फलके यांच्या शेतावर मका पिकातील आकस्मिक मर रोगाची आणि प्रवीण लोढा यांच्या शेतात हळद पिकातील मर रोगाची पाहणी करून डॉक्टर इंगोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। शेडनेट, काकडी, पपई, टरबूज, भुईमूग पीक पाहणी केली आणि एसआयटी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलं। किडका गावात दत्तू त्र्यंबक बांबर्दे यांच्या शेतात मकामधून वाळं जात आहेत, याबाबत पाहणीनंतर त्या ठिकाणी कार्बनडेन्झिम 30 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणीची शिफारस आघाव यांनी केली। तसेच घोसला येथील स्वप्नील नारायण बोरसे यांच्या केळीची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।